जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। बंधू भगिनींनो, आज मी आपणासाठी घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ प्रदोष व्रत, त्या व्रताचे संपूर्ण नियम व पूजा विधी कशी करावी ही माहिती 2 भागामध्ये आहे। आज मी आपणास भाग 1 घेऊन आलो आहे, तरी चला मग बघूया भाग 1 मध्ये प्रदोष व्रताचे संपूर्ण नियम व पूजा विधीची माहिती। प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी करतात। भगवान शंकर भक्तांच्या इच्छा कामना पुरवून त्यांचे कल्याण करणारे मानले जाते। प्राचीन काळापासून भारतामध्ये शंकराच्या उपासनेला फार महत्त्व आहे। उपासनेमध्ये जी व्रते केली जातात त्यामध्ये प्रदोष व्रत हे एक चांगले, महान व श्रेष्ठ व्रत मानले जाते। या व्रताला सर्व व्रतांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे। ग्रंथातून, पुराणातून या व्रताचा प्रभाव सांगण्यात आलेला आहे। श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म प्रदोष व्रताच्या प्रभावाने झाला आहे असे मानले जाते। मराठी महिन्याच्या शुद्ध व कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला प्रदोष असे म्हणतात। प्रदोष व्रताचा कालावधी सूर्यास्तानंतर साधारणतः 1.5 ते 2 तासांचा असतो। या काळामध्ये प्रदोष व्रत पूजन व पारणे करावे लागते। प्रदोष व्रताचे प्रमुख 4 प्रकार आहेत। 1. सोम प्रदोष, जी प्रदोष सोमवारी येते तिला सोम प्रदोष असे म्हणतात। 2. भौम प्रदोष, जी प्रदोष मंगळवारी येते तिला भौम प्रदोष असे म्हणतात। 3. शनी प्रदोष, जी प्रदोष शनिवारी येते तिला शनी प्रदोष असे म्हणतात। पक्ष प्रदोष, प्रत्येक पंधरवड्यात जी त्रयोदशी येते तिला पक्ष प्रदोष असे म्हणतात। वारानुसार प्रदोष व्रताची फळे। 1. रवी प्रदोष, आयुष्य व आरोग्य प्राप्तीसाठी रवी प्रदोष व्रत करावे। 2. सोम प्रदोष, अभिष्ट कामना पूर्ती व कार्यसिद्धीसाठी सोम प्रदोष व्रत करावे। 3. भौम प्रदोष, ऋणमुक्ती, रोगमुक्ती व स्वास्थ्य प्राप्तीसाठी भौम प्रदोष व्रत करावे। 4. बुध प्रदोष, अभिष्ट मनोकामना व पूर्तीसाठी बुध प्रदोष व्रत करावे। 5. गुरु प्रदोष, सुख, शांती, स्थैर्य प्राप्तीसाठी गुरु प्रदोष व्रत करावे। 6. शुक्र प्रदोष, श्री सौख्य सौभाग्य वृद्धीसाठी शुक्र प्रदोष करावे। 7. शनी प्रदोष, पुत्र प्राप्ती, संतती विषयक समस्या निवारणासाठी शनी प्रदोष व्रत करावे। प्रदोष व्रताचे नियम। प्रदोष व्रत कमीत कमी 11 प्रदोष किंवा वर्षभर म्हणजे 24 प्रदोष करावे। अधिक महिना आल्यास त्या महिन्यातील प्रदोष मोजू नये, म्हणजे 2 प्रदोष अधिक कराव्या। व्रत पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करावे। उद्यापन झाल्यानंतर एखाद्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे। प्रदोष व्रत उपवास दिवसभर करावा। केवळ पाणी प्यावे, शक्य नसेल तर फळांचा रस घ्यावा। साबुदाणा, शेंगदाणे यासारखे पदार्थ खाऊ नये। प्रदोष दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे। व्रताच्या दिवशी घर स्वच्छ व पवित्र असावे। घरातील वातावरण आनंदित असावे। वादविवाद करू नये। व्रताच्या दिवशी शिवाचे सतत नामस्मरण करावे। शिव महिमा सांगणाऱ्या ग्रंथांचे वाचन करावे। सूर्यास्तापूर्वी स्नान करावे। पांढरे कपडे घालून कपाळावर भस्म लावावा। पूजेसाठी पांढरी फुले वापरावी, लाल फुले वापरू नये। मासिक पाळीच्या काळात प्रदोष उपवास करावा, परंतु पूजा करू नये। ही प्रदोष मोजू नये। व्रतामध्ये खंड पडू देऊ नये। प्रदोष व्रताच्या दुसऱ्या दिवशी विष्णू पूजन करावे। स्त्रियांच्या बाबतीत व्रत करताना काही अडचण आल्यास उपवास करावा। रात्री भोजन करावे, परंतु ती प्रदोष मोजू नये। बंधू भगिनींनो, आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक 75 88 57 90 20 या संपर्क क्रमांकावर आपण कुंडलीविषयी माहिती जाणून घेऊ शकता।